विकसित भारत संकल्प यात्रा लाभार्थी संवाद कार्यक्रमात बुलढाणा इथून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सहभागी झाले होते। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेच्या माध्यमातून देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केलं। सर्वांनी संकल्प म्हणून एक शपथ घेतली। या शपथेचा एकमेव उद्देश असा होता की आम्ही सर्वजण काम करू आणि आमच्या भागातील नागरिक यांना विकसित होण्यासाठी प्रयत्न करू। आणि जे प्रधानमंत्रीजींनी जे संकल्प केलेला आहे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं, तर ह्या विकसित राष्ट्र बनवण्याची चळवळ, हे विकसित राष्ट्र बनवण्याचं जन आंदोलन प्रत्येकाच्या मनात जावं, मनातून सर्वांनी काम करावं असं सुद्धा आम्ही संकल्प केलेला आहे। त्यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत व्यक्त केलं। अनुदान रक्कम बांधकाम विभागाअंतर्गत 1,20,000 मिळालेले आहे, प्लस रोजगार हमी अंतर्गत 24,000, प्लस स्वच्छ भारत अंतर्गत 12,000, असे 1,55,000 निधी मिळालेला आहे। माझे घरकुल पहिले कुळाचे होते, आता मला स्लॅबचे घर मिळालेले आहे। माझे स्वप्न साकार झालेले आहे। मी उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे आणि या योजनेचा लाभ मी घेत आहे। या योजनेमुळे मला उज्ज्वला योजनेचे गॅस शेगडी सिलेंडर हे 100 रुपयात मिळालेले आहे। वर्षाकाठी मला 12 सिलेंडर मिळतात आणि महिन्याअखेर मला 300 रुपयाची सबसिडी माझ्या बँक खात्यावर परत येते। या माध्यमातून मी नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानते की आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी त्यांनी ही योजना आणली।